हॅलो फ्रेंड्स, मन मारून नाही मन भरून घरी जगून घ्या, कारण आता लवकरच आपली जेलात रवानगी होणार आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. समोरची व्यक्ती किती पतिव्रता आहे तर तुम्हाला माहीतच आहे. त्याचे पुरावे तिने स्वतः सांगितले. तो सोबतचा बोचऱ्या किती पॉवरफुल आणि चांगला ते पण सांगितलं. त्याने किती मुलींना फसवलं. तो तोतिया पोलीस आहे, याच्यातून सुद्धा आपण न्यूज बघितलेल्या आहे. सो मी घरचं सगळं आटपून घेतलं बाबा, आणि जेवण केलं, आणि मन भरून मेकअप केला, आणि मन भरून डान्स केला, ज्याची व्हिडिओ पाहायला मिळणार. काय बापा, या फोटोशूटच्या नादात आणि व्हिडिओच्या नादात पा कुठं कुठं या लागते. जाऊ द्या, सनलाईट छान दिसून आला. चला स्वराज विचार काय तुझ्यावर केस झाली, तुझ्यावर हे झालं, तुझ्यावर ते जरा मग काय. मला काय म्हणायचं आहे, आपण जर चुकीचं केलेलं नाही तर घाबरायची गरज नाही आहे. हे फक्त याच्यासाठी आहे, मला घाबरण्यासाठी आहे. कारण समोरच्या व्यक्तीवर माझ्या नवऱ्याने म्हणजे सुसाईडची केस केलेली आहे. कारण त्या व्यक्तीमुळे माझा नवरा सुसाईड करणार होता. कारण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर माझे दोन्ही लुक कसे वाटले त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथं माझी दिवसाची सकाळ झालेली आहे, आणि सकाळ झाल्याबरोबर मी माझ्या मुलाला ब्रश करायला लावते. त्याच्यानंतर त्याला दूध देते. तर तो आज बोलला मला मम्मा दूध नको आहे, मला पपई दे. तर त्याला सकाळी फ्रूट खायची सवय आहे. आणि माझ्या मुलाची बरोबरी कोणासोबत करू नका, कारण प्रत्येक बाळ हे आपल्या आईसाठी खासच असते. आणि माझं मूल कसं आहे कसं नाही हे मला माहिती आहे, कारण माझा मुलगा आजारी असताना मी माझ्या मुलाला कुठंच एकटं सोडून जात नसते. त्याच्यानंतर मी माझ्या मुलाचं शाळेचं नुकसान कधी करत नसते. झापूक झुपूक तळ्यात मळ्यात करून फिरत नसते. परपुरुषाला माझ्या मुलांसमोर मी घरात आणत नसते. त्याच्यामुळे मी जशी आहे तशी बेस्ट आहे. कोणासोबत माझी तुलना करू नका. तर माझी किचन वगैरे स्वच्छ झालेली आहे, आणि टाइम एवढा झाला ना की काही माहीतच नाही पडलं. तर आता सगळ्यात अगोदर स्वराजला शाळेत सोडून येते. स्वराज, चलो शाळेत जायचं ना पिलू? शाळेत जायचं ना? चला बाय बाय करून द्या, आम्ही स्कूलला जात आहोत. चला, तर सगळ्यात अगोदर स्वराजला मी स्कूलला सोडून येते, आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. कारण जो मुलगा व्हिडिओ शूट करणार आहे तो बरोबर 12 वाजता येतो, कारण त्याला भरपूर कामं असतात, आणि त्याच्यामुळे अजून माझी पूजा वगैरे बाकी आहे. तर सगळ्यात अगोदर मी स्वराजला शाळेत सोडून येते. ओके, काहीच नाही राहिलं, लावलं अजून तोंडाला. चला. तर मी सर्व म्हणजे स्वराजला पपई वगैरे खाऊ घातला, आणि आज त्याची दुपारची शाळा होती. तर घराचं क्लिनिंग आटोपलं, तोपर्यंत त्याने टी व्ही बघितली आणि थोडासा अभ्यास केला. त्याच्यानंतर मी त्याला शाळेत पोहोचून आलेली आहे, आणि आज मला 2 साड्यांचा रिव्ह्यू द्यायचा होता. तर गोष्ट करूया गुन्हा नोंदची. तर गुन्हा नोंद झाला असेल तर मी सुद्धा गुन्हा नोंद केलेला आहे, आणि माझी जी एफ आर आहे ती पॉवरफुल आहे, कारण ती माझ्या मुलीला बोललेली आहे. मी आतापर्यंत तिच्या मुलाला एकही शब्द बोललेली नाही आहे, आणि मी बोलणारी नाही आहे. ती नीच बाई आहे, ती पैशासाठी काही पण करू शकते. जी वारंवार नवरा बदलू शकते, कधी नवऱ्याजवळ जाते, कधी बॉयफ्रेंड जाते. ती किती नीच आहे हे तुम्ही समजू शकता. कारण कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी कोणतीही स्त्री आई ही मुलांचा सगळ्यात अगोदर विचार करते. त्यापैकी ती स्त्री नाही, एवढं तरी मला माहिती आहे. आणि ती जेव्हाही बोलते ना, तिच्या तोंडातून फक्त घाणच निघते. चांगले शब्द कधीच निघत नाही, फक्त घाण निघते. आणि ते कशासाठी? फक्त डॉलरसाठी. ती आता पिसाळलेली आहे, कारण तिच्याकडे नाही आहे चॅनल, तिच्याकडे नाही येणार आहे आता डॉलर. तिला आता EMI भरायची आहे गाडीची, त्याच्यानंतर काय म्हणतात मोबाईलची EMI भरायची. तर ती एखादी कुत्री कशी पिसाळते ना, तशी ती पिसाळलेली आहे, आणि म्हणून ती तशी काही बडबडत आहे किंवा बोलत आहे. स्वामी शपथ, मी तिचे व्हिडिओ बघत नाही आणि बघणारही नाही. बाकी मी जे कायदेशीर करत आहे मी करणारच आहे. आणि राहिली ती गुन्हा नोंद करण्याची, तर एवढी मूर्ख बाई आहे. 3 FIR मध्ये लिहिलेलं आहे 2022 पासून तिला माझा त्रास आहे. मग 2022 पासून तिला माझा त्रास आहे, तर तुम्हाला माहिती आहे तिने जाण्याच्या अगोदर मोहिनी ताईंनी माझ्यासाठी काय केलं काय नाही. टिकटॉक पंचे आमची ओळख आहे, हे आहे ते आहे. तिचं चॅनल डिलीट होण्याच्या अगोदर तिचे सगळे व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवलेले आहे, आणि ते मी तिथं गेल्यावर दाखवणार आहे. आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा कॉल केलेला आहे, तर तिचा नवरा सुद्धा माझ्यासोबत तिथं येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला तरी घाबरण्याची गरज नाही आहे. तर घरातलं सर्व आटपून घेतलेलं आहे. स्वराजला शाळेत पाठवलेलं आहे. स्वराज शाळेत गेल्यानंतर माझ्या आईनं मस्तपैकी माझ्यासाठी भाकरी आणि तुरीच्या शेंगदाण्याची आमटी केली, ते मी जेवण केलेलं आहे. आणि आईला सांगितलं स्वराजच्या स्कूलचा टायमिंग झाला की त्याला घरी घेऊन येशील. मी माझं काम करते, प्लस माझ्या मुलांच्या शाळेकडे पण लक्ष देते, आणि हे मी माझं सांगत आहे, दुसऱ्यांचं नाही. बरोबर ना? तर आता निघूया आपण मेकअप करण्यासाठी. चला, आता आपण आलेलो आहो पार्लरमध्ये. अरे मी तर निळा कुत्र्यासारखी जेवली आज.
तर चला, हे आहे पार्लर जिथं आपण आज मेकअप वगैरे करणार आहोत. चला मेकअप करू. हा तुम्ही पण या. काय होते, तुम्ही कधी मेकअप करा. चला तर आलेला आहो आपण पार्लरमध्ये. बघा हा संक्रांतीला त्याला करून दे जा. चला आता आम्ही आलेलो आहो पार्लरमध्ये. मी तर कोणावर जळत नाही, पण हे लोक माझ्या प्रमोशनवर नक्कीच जळतात एवढं मात्र खरं आहे. आणि मला थांबवण्यासाठी, माझं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे वेळोवेळी यांचे षडयंत्र रचलेले असतात. तर काही दिवसापूर्वी माझ्या नवऱ्याने, आता ज्या लोकांना माहिती आहे त्यांना माहिती असणार आहे, नाही तर मग मी त्याची व्हिडिओ टाकणारच, की माझ्या नवऱ्याने एका महिलेने खोटे खोटे आरोप घेतले होते, म्हणून माझ्या नवऱ्याने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता. सदरील महिलेवर सुसाईडची केस आहे माझ्या नवऱ्याची. माझी पण FIR आहे 0480 नंबरची ई कोर्टवर तुम्ही तपासू शकता. आणि त्या महिलेवर अजून बीड जिल्ह्यातून सुद्धा गुन्हा नोंद आहे, यवतमाळ जिल्ह्यातून सुद्धा गुन्हा नोंद आहे. तर आम्ही लोक त्या महिलेची FIR मागं घेत नाही आहे, म्हणून ती वेळोवेळी अशा महिलांना जमा करते आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर गुन्हा नोंद करत आहे. तर आमच्यावर कितीही गुन्हा नोंद होऊ द्या, तुम्ही शेवटी तोंडावर पडणार आहे, कारण आम्ही त्या व्यक्तीसाठी काय केलं काय नाही याचे संपूर्ण आमच्याकडे पुरावे आहेत. आणि या सगळं चक्रव्यूहमध्ये जी व्यक्ती गुन्हा नोंद करत आहे ना, तीच व्यक्ती फसणार आहे, कारण तिने खोटं बोलून पोलिसांची दिशाभूल केलेली आहे, सगळ्या लोकांची मदत घेतली, सगळ्या लोकांकडून पैसे घेतले आणि त्याच व्यक्तीवर तिने गुन्हा नोंद केली, बरोबर ना. तर त्याच्यानंतर संपूर्ण मेकअप केलेला आहे. मेकअप केल्यानंतर श्रीवल्लीचा आम्हाला शूट करायचा होता. आम्ही तिथं पोहोचलेलो आहो. त्या मुलाने माझा शूट वगैरे करून दिलेला आहे थोडा. इथं श्रीवल्लीचा थोडासा शूट केलेला आहे. आता इकडे अजून कुठला काय रे आपल्या गाडीत, कारण ते लोक आधीच सांगतात की व्यवस्थित मेकअप करून वगैरे बाहेर शूट करा. आणि आपण त्यांना व्यवस्थित जर व्हिडिओ दिले, व्यवस्थित मेकअप वगैरे करून दिला, तर ते व्यक्ती समोरचे सुद्धा आपल्याला प्रमोशन देतात. तर जो यश नावाचा मुलगा आहे, तर तोच माझे व्हिडिओ वगैरे शूट करत असतो. तो आत्ता 12वीला आहे. आणि मग आम्ही बाहेर शूट वगैरे करायला गेलो, त्याने माझे संपूर्ण शूट वगैरे करून दिले. शूट फक्त तो करतो आणि एडिटिंग व्हिडिओची मी करते, कारण कॅमेरामॅन जर सांगितला ना, तो भरपूर पैसे घेतो, जेवढे आपल्याला परवडत नाही. कारण प्रमोशनचे जेवढे पैसे मिळतात त्याच्यात आपल्याला हे सर्व काही ॲडजस्ट करावं लागतं. त्याच्यानंतर मला दुसरी पण साडीवर व्हिडिओ करायचा होता. दुसरी साडी आपण चेंज केलेली आहे. तर इथं एक घर होतं, त्यांच्याकडे आली होती मी चेंज करायला. डॉगी बघा किती सुंदर. तर जिथं आम्ही शूट केलं तिथं एक घर होतं. त्या काकूंना मी म्हटलं की काकू मला साडी चेंज करायची आहे, तर त्या काकू बोलल्या ठीक आहे. नंतर मी तिथं दुसरी साडी चेंज करून घेतली, तुम्ही बघू शकता. आणि इथं ना लायब्ररी होती आणि लायब्ररीमध्ये खूप सारे असं झाडं वगैरे होते आणि तिथं आम्ही शूट करण्यासाठी गेलेलो आहोत. दोन गाया माझ्या मागं लागल्या होत्या. गेल्या का, गेल्या. काय बापा, या फोटोशूटच्या नादात आणि व्हिडिओच्या नादात कुठं या लागते. जाऊ द्या, सनलाईट छान दिसून आला. चला, स्वराज बिचारा वाट पाहत असतील माहीत, मम्मा कुठे गेली. हे बाहेर बॉटल कोणती आहे रे, MC रोवेस नंबर 1. दो घूट मुझे भी पिला दे शराबी देखती हो. बिना पेल्याची तर माझ्या एवढे अंगात येतं, तर पेल्यावर किती तर याचं हे. चला आता नाही झालं. तिथे मग यूट्यूब फॅमिली वाट पाहत असेल, आज मोहिनी ताईचा व्हिडिओ काऊन नाही आला. शूट आटोपलेला आहे, त्याच्यामुळे बघा फुलं फाले निघून आले डोक्याचे माया. ते म्हणतात झालं आमचं काम, आता आम्ही जातो म्हणतात आमच्या घरी. तर खूप वेळ झाला शूट वगैरे करायला, कारण 2 साडीवर शूट होता आणि सेल असल्यामुळे त्या लोकांना वेळेवरच व्हिडिओ वगैरे द्यावं लागतं. तर आता शूट वगैरे आटोपलेलं आहे आणि मी घरी जात आहे, कारण जिथं चांगलं लोकेशन आहे ना, तिथंच ते श्रीवल्लीचे वगैरे व्हिडिओ शूट केलेले आहेत. आणि शूट करून मी आता घरी जात आहे. आता या मुलाने कॅमेरा घेतला की अजून छान माझी शूट येणार आहे. नंतर मी आली घरी. फ्रेंड्स, तर आता मी जस्ट घरी आलेली आहे. स्वराज विचार माझी वाट बघत होता, तर त्याला आल्या पहिले खाऊ दिलेला आहे खायला. खा, TV लावून देऊ काय. ॲपल खाल्लं होतं तू. तर स्वराजला शाळेतून आईनेच आणलं होतं आणि ॲपल वगैरे खाल्लेलं आहे त्याने. आता त्याला पहिलं
खाऊ दिलेला आहे. चहा दूध म्हणजे दूध बिस्किट देते आणि मी पण आता तयारी हे करून घेते. कशी दिसत आहे? कशी दिसत आहे बेटा मम्मा? कशी दिसत आहे? सुंदर. खरंच खूप छान साडी आहे. खूप छान दिसत आहे. ब्लाऊज पण आहे याच्यावर, पण मी हे वेअर केलेलं आहे. ठीक आहे, तर चला. आणि केंद्रात पण मी म्हणजे गेली होती आणि केंद्रातून आल्यानंतर घरी आली ना, आल्याबरोबर सगळ्यात अगोदर साडी चेंज केली. साडी चेंज केल्यानंतर सगळ्यात अगोदर स्वामीजवळ तुळशीजवळ दिवा वगैरे लावलेला आहे. स्वराजला दूध दिलेलं आहे आणि त्यांना खाण्यासाठी थोडंसं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. मला भरपूर भूक लागली होती तर चहासोबत ब्रेडसुद्धा खाल्ले आहेत. हॅलो फ्रेंड्स, तर आता मी फ्रेश होत आहे. आल्याबरोबर मी एडिटिंगचे कामं केले आणि त्याच्यानंतर काही कॉल वगैरे येऊन गेले. काय त्या कॉलचं बाप्पा, कोणी काय तुझ्यावर केस झाली, तुझ्यावर हे झालं, तुझ्यावर ते जरा. मग मला काय म्हणायचं आहे, आपण जर चुकीचं केलेलं नाही तर घाबरायची गरज नाही आहे. हे फक्त याच्यासाठी आहे, मला घाबरवण्यासाठी आहे. कारण समोरच्या व्यक्तीवर माझ्या नवऱ्याने म्हणजे सुसाईडची केस केलेली आहे. कारण त्या व्यक्तीमुळे माझा नवरा सुसाईड करणार होता. कारण माझ्या नवऱ्याची खोटी बदनामी सुरू होती आणि त्याच्यानंतर मी सुद्धा FIR केलेली आहे आणि ती व्यक्ती मुख्य आरोपी आहे. तर ती व्यक्ती ना त्या केसमधून सुटण्यासाठी समोरच्या व्यक्तीला मैत्रीण म्हणून माझ्या आयुष्यात पाठवलं आणि त्याच्यानंतर त्याच व्यक्तीच्या खांद्यावर बंदूक ठेवून बदला घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामुळं घाबरू नका, मी काही केलेलं नाही आहे आणि मोहिनी जिथं चुकत नाही ना तिथं कधीच झुकत नाही आणि झुकणार पण नाही. ओके, तर मी माझं शूटचा कार्यक्रम वगैरे आटपून घेतला आणि विशेष म्हणजे आज स्वराजची दुपारची शाळा होती. मग आईनंच स्वराजला शाळेतून वगैरे आणलं आणि मी 6ला शूट वगैरे आटपून आली. त्याच्यानंतर त्यांचे जे होते ते व्हिडिओ एडिट करून दिले आणि आता गरम पाणी केलेलं आहे तोंड धुण्यासाठी. मेकअप उतरून घेते. तर इथं तुम्ही बघू शकता, हे कालची बटाट्याची भाजी आहे. सकाळी भाकर आणि छोलेची भाजी केली ती. ती कळी आहे की तशीच गरम होऊन आली. तर इथं आई करत आहे स्वयंपाक, बघू शकता. आणि स्वराज बेबी बघत आहे तिकडं TV. तर त्याच्यानंतर मी भरपूर थकली होती. त्याच्यामुळे आई म्हणे मी स्वयंपाक करते, तू तुझा मेकअप वगैरे धुवून घे. कारण थोबाळावर माझ्या भरपूर मेकअप लावलेला होता. तर आईने केला स्वयंपाक, स्वराज बघत होता TV. त्याच्यानंतर मी गरम पाणी ठेवलं आणि मी तोंड वगैरे वॉश करून घेतलं. नंतर आमचा झाला होता जेवणाचा टायमिंग. तर इथं आईनं मस्तपैकी तुरीच्या शेंगांचीच भाजी केली होती कारण ते सध्या विदर्भात प्रसिद्ध आहे. तर त्याच्यामुळं आई, मी आणि स्वराज आम्ही करत आहोत जेवण. तुम्ही पण या जेवण करण्यासाठी. चला फ्रेंड्स, तर आता असा गेला माझा आजचा दिवस. स्वराज झोपलेला आहे, बघू शकता. तर आता मला माहिती आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हेच तुमचं सुरू असेल, ताई तुझ्यावर केस झाली का, असं झालं का, तसं झालेलं आहे का. तर फ्रेंड्स, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं जेव्हा मला बोलावणं होणार, जे काही होणार, तेव्हा मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे. बाकी राहिला प्रश्न, तर समोरच्या व्यक्तीने मला अटक होणार आहे, 4 जिल्ह्यातून केस होणार आहे, असं सांगू चॅनल इतकं पडवलं की 1 लाखापर्यंत आणलं. त्याच्यामध्ये माझ्यावर तर कोणतीच केस झालेली नाही अजूनपर्यंत, ठीक आहे. परंतु माझ्या नवऱ्याची आणि माझी त्या व्यक्तीवर 2 FIR आहेत आणि त्या व्यक्तीसोबत अजून काही चॅनलचे नावं पण आहेत, जे की त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तींना सांगितले पण नाही आहे की माझ्यासोबत तुमचेसुद्धा नावं आहेत, ठीक आहे. तर हा झाला विषय. तर हे षडयंत्र कशासाठी आहे, तर फक्त मी ज्या FIR आहेत त्या मागं घेतल्या पाहिजे म्हणून या व्यक्तीला माझ्या आयुष्यात मैत्रिणीच्या रूपात पाठवण्यात आलं आणि माझी पर्सनल माहिती घेण्यात आली आणि नंतर माझ्या फॅमिलीचं आणि विशेष म्हणजे माझ्या मुलीचं सुद्धा हिने आक्षेप घेतलेला आहे तिच्यावर, ठीक आहे. तर आता जे काही होणार ते कोर्टातच होणार आणि आम्ही सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही यांच्यासारखा गाजावाजा करत बसलो नाही, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांना दाखवलं नाही, बघा आम्ही तुमच्यावर काय केलं काही नाही, बरोबर ना. यांना ना आधीपासून गाजावाजा करायची सवय आहे आणि मग तोंडावर पडतात, बरोबर. तर जे होणार ते चांगलंच होणार आहे आणि माझ्याकडे सर्व पुरावे आहेत की हे व्यक्ती षडयंत्र रचून मैत्रीचा आड घेऊन माझ्या आयुष्यात आली होती. आणि का, तर या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांचे दात त्यांच्याच घशात बसणार आहे, ठीक आहे. तर चला, असू द्या. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण कर नाही तर डर नाही आणि माझ्या मागं माझा नवरा कायम सोबत आहे. कोणाची साथ नसली तर चालते, नवऱ्याची साथ नेहमी असावी. जरी मी एकटी असली, माझा नवरा म्हणते रात्री 12 वाजता जरी तुम्हाला कॉल केला तर अख्ख्या 1 तासात मी तुझ्यापर्यंत पोहोचणार. आणि एवढी तर गॅरंटी माझ्या नवऱ्याची मला आहे की तो माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही, बरोबर ना. याला म्हणतात विश्वास.
बरोबर. तर चला असू द्या. तर आजचे माझे ब्लॉग शूट तुम्हाला कसा वाटले. आता अर्धे तर प्रॉडक्ट संपवले तरी अर्धे बाकी आहेत. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.